अख्ख्या हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज अरे ज्यांचं नाव घेतल्यानंतर तुमची आणि आमची छत्री सन्मानाने आणि अभिमानाने फुलते आणि फुगते ते म्हणजे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज, आरक्षणाचे जनक राजश्री छत्रपती शाहू महाराज, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ज्यांनी शिक्षणाची ज्ञानगंगा तुमच्या आणि आमच्या दारोदारी घरोघरी पोहोचवण्याचं काम केलं ते म्हणजे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, लोकनेत्या अहिल्यादेवी होळकर, माता जिजाई, माता रमाई, माता भीमाई, जगद्गुरु सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर महाराज, संत एकनाथ महाराज, संत नामदेव महाराज अशा सर्व महापुरुषांना, त्यांच्या विचारांना आणि आचारांना या ठिकाणी मी जल व्यवस्थापन कृती पंधरवडा 2025 या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी वंदन करतो आणि मी माझ्या भाषणाला सुरुवात करतो. महाराष्ट्र शासन जलसंपदा विभाग, महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ अधीनस्थ सातारा पाटबंधारे प्रकल्प मंडळ सातारा अंतर्गत धोम कालवे विभाग क्रमांक 2 चे सर्वेसर्वा दबंग कर्तव्य दक्ष आणि कर्तव्यनिष्ठ असे कार्यकारी अभियंता मान्य श्री अमर काशी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमच्या उपविभागाचे सन्माननीय डेप्युटी इंजिनियर श्री माळी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज आपण या ठिकाणी जलव्यवस्थापन कृती पंधरवडा 2025 साजरा करतोय. या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित व्यासपीठावर आपल्या जिल्हा परिषद शाळा भिकोडी बुद्रुकचे सन्माननीय मुख्याध्यापक खरात सर, त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित आपल्या सर्वांचे लाडके समीर माने सर, या ठिकाणी उपस्थित सौ शरणाते मॅडम, सौ जाधव मॅडम, सौ बंडगर मॅडम, त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित आपल्या गावचे टेलर भानदास गायकवाड सर, त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित पाटील सर, त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित बंडगर सर, व्यासपीठावरील सर्वच मान्यवर, सन्माननीय व्यासपीठासमोरील तुम्ही सर्व विद्यार्थिनी सर्व या ठिकाणी उपस्थित माझ्या माता बंधू भगिनी, सर्व उपस्थित पालक, सर्वांचंच मी या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्तानं स्वागत करतो. आपल्याला माहित आहे वाणी म्हणजे आपलं बोलणं आणि पाणी या दोन गोष्टी अतिशय आपण जपून वापरल्या पाहिजे. वाणीनं आपला वर्तमान काळ म्हणजे चालू काळ ठरत असते, सुरक्षित राहत असते आणि पाण्यामुळे आपला येणारा भविष्य काळ सुरक्षित राहणार आहे. म्हणूनच आपल्याला जर आपल्या येणाऱ्या पिढीचं तुमचं आमचं जर भविष्य सुरक्षित ठेवायचं असेल, तुमचं आमचं भविष्य जर वाचवायचं असेल तर आपल्याला जलसंवर्धन करणं गरजेचं आहे. पाणी वाचवणं गरजेचं आहे. पाणी काटकसरीनं आपण जपून वापरलं पाहिजे, पाणी व्यवस्थित वापरलं पाहिजे. पाणी आहे म्हणून सोड रानाला, पाणी आहे म्हणून सोड नळाला, हे आपण अवॉइड केले पाहिजे, हे आपण टाळलं पाहिजे. म्हणूनच मी आपल्या सर्वांसाठी एक विषय घेऊन येते. पाणी एक भविष्यवेधी समस्या, जलसंधारण काळाची गरज. आपल्याला आपले मूलभूत अधिकार समजतात आणि ज्यावेळी आपल्या मूलभूत अधिकारांचं हनन होतं त्यावेळी आपण सुप्रीम कोर्टामध्ये जातो, त्याविषयी दाद मागतो. याबद्दल माझं दुमत नाही, आपण गेलं पाहिजे, अन्यायाला वाचा फोडली पाहिजे. परंतु आपल्याला भारतीय राज्यघटनेने दिलेले आपले सामाजिक जे आपली कर्तव्य आहेत, आपले अधिकार आहेत, आपल्या जबाबदारी आहेत, त्या आपण मात्र त्याकडे दुर्लक्ष करतोय. आपली कर्तव्य आणि आपल्या जबाबदाऱ्या सुद्धा आपण पाळल्या पाहिजे. ज्याप्रमाणे आपण आपल्या अधिकारांना मानतो त्याप्रमाणे जबाबदारी सुद्धा आपण काटेकोरपणे पाळल्या पाहिजेत. परंतु अलीकडे असं होताना दिसत नाहीये. आपण आपल्या जबाबदाऱ्या टाळतोय, लक्षात ठेवा. आपण जबाबदाऱ्या अतिशय काटेकोरपणे पार पाडल्या पाहिजेत. म्हणूनच मी म्हणतो, आपल्याला माहिती आहे असं म्हटलं जातं की अरे माझ्या पंजोबांनी पाणी नदीमध्ये पाहिलं, माझ्या आजोबांनी पाणी तलावामध्ये पाहिलं, माझ्या वडिलांनी पाणी नळाला पाहिलं आणि आज मात्र तुम्हा आम्हाला पाणी एका छोट्याशा बाटलीमध्ये, एका छोट्याशा पाऊचमध्ये पाहायला मिळतं. हे तुमचं आमचं सर्वांचं दुर्भाग्य आहे. आणि ही वेळ आपल्यावरती कशामुळे आली, कुणी आणली, का आणली, याला जबाबदार कोण? तर याला जबाबदार तुम्ही आणि आम्ही आहे. आपण माणूस आहोत, आपण विचार करतो, आपल्याला विचारशक्ती आहे, कल्पनाशक्ती आहे, आपण विचार व्यक्त करू शकतो. जे की ते प्राणी पशु पक्षी यांना ते जमत नाहीत, पण ते आपल्याला जमतं ते. आणि आपणच या सर्व गोष्टींना कारणीभूत आहे, जे की आपल्याला आज पाणी छोट्याशा बॉटलमध्ये, छोट्याशा पाऊचमध्ये बघायला मिळते. हे जर अवॉइड करायचं असेल, हे जर आपल्याला होऊ द्यायचं नसेल, जर येणाऱ्या भविष्यामध्ये पाणी आपल्याला जे आता पॅप्सी भेटते नाही 2 रुपयाची, तर तसे जर आपल्याला पाणी बघायला
जर भविष्यामध्ये जर भेटत असेल तर ते जर आपल्याला टाळायचं असेल, भविष्यामध्ये नक्कीच पाणी आपल्याला पॅप्सीच्या याच्यामध्ये बघायला भेटणार आहे. ते जर होऊ द्यायचं नसेल तर तुम्ही आम्ही जलसंवर्धन करणं गरजेचं आहे. पाणी अडवा, पाणी जिरवा, पाण्याची भूजल पातळी पाणी अडवा, पाणी जिरवा या संकल्पनेतून राबवली पाहिजे. पाणी अडवलं पाहिजे, पाणी जिरवलं पाहिजे. तर आणि तरच आपली येणारी पिढी, आपली येणारे जे तुम्ही आम्ही आपल्या येणाऱ्या भावी पिढीला खऱ्या अर्थानं पाणी देऊ शकतो. आपल्याला माहित आहे संत ज्ञानेश्वर महाराजांनी सुद्धा सुंदर अशा काव्य पंक्तीमध्ये पाण्याचं वर्णन केलेलं आहे. नगरीची या रचावी, महावनेची या लावावी, नगरीची या रचावी, महावनेची या लावावी, जलाशय निर्मावी नानाविध. अशा सुंदर काव्य पंक्तीमध्ये संत ज्ञानेश्वरांनी नगरांचं, पाण्याचं आणि वनांचं वर्णन केलेलं आहे. परंतु अलीकडे आपल्याला असं पाहायला मिळतंय, आपण झाडे तोडतो पण झाडे लावत नाही. आपला तोडण्यावरती जास्त भर असतो पण आपल्याकडे जोडण्यावरती जास्त भर नसतो. आपल्याला तोडायची भाषा जास्त जमते पण आपल्याला जोडायची भाषा जमत नाही. म्हणून तर खऱ्या अर्थानं आपण झाडं लावली पाहिजेत आणि जगवली पाहिजेत. नुसती लावून फायदा नाही मित्रांनो, जगवणं सुद्धा महत्वाचं आहे. ज्या पद्धतीनं आपण आपल्या पोटच्या मुलाला जगवतो, वाढवतो, त्याचं पालन पोषण करतो, संगोपन करतो, त्याला मोठं करतो, त्या पद्धतीनं आपण झाड लावल्यानंतर त्याची निगा राखणं, त्याची काळजी घेणं, त्याला जपणं, त्याला पाणी देणं, ह्या गोष्टी केल्या पाहिजेत. तर खऱ्या अर्थानं ते झाड मोठं होऊ शकतं आणि ते उद्या आपल्याला चांगल्या रूपानं हवा देऊ शकतं, ऑक्सिजन देऊ शकतं. आज आपण बघतोय विदर्भामध्ये, चंद्रपूर सारख्या जिल्ह्यामध्ये 44 डिग्री तापमान गेलं. ही महत्वाची न्यूज आहे. परवाच्या वर्तमानपत्रामध्ये बघा तुम्ही, 44 डिग्री तापमान आहे. आणि हे जे ग्लोबल वॉर्मिंग, जागतिक तापमान वाढते, हे कशामुळे, याला कारणीभूत कोण? तसेच आपला सोलापूर जिल्हा 42 डिग्री तापमान, तसेच विदर्भातील काही जिल्ह्यामध्ये 41, 42, 39च्या रेंजमध्ये जवळपास जर आपण पूर्वेकडचे जर सगळेच आपण जिल्हे बघितले तर त्या रेंजमध्ये तापमान आहे. मग ह्याचं तापमान वाढायला कारणीभूत कोण आहे? तुम्ही आम्ही कारणीभूत आहे. परवाच आपण तेलंगणामध्ये बघितलं, IT पार्क साठी त्या ठिकाणी लाखो झाडं तोडली गेली. प्राणी, पशु पक्षी सैरावारा इकडे तिकडे पळू लागले आणि खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी लढा उभा केला आणि सुप्रीम कोर्टाने ते जी झाडांची कत्तल चालू होती, झाडं तोड चालू होती, त्यामध्ये ती कत्तल स्टेच्या माध्यमातून थांबवली. आणि खऱ्या अर्थानं जर हे आपल्याला थांबवायचं असेल, जागतिक तापमान वाढ होते, असे जे डिझास्टर येत आहेत, या आपत्ती येत आहेत, त्यांना जर आपल्याला सामना करायचा असेल तर तुम्ही आम्ही आमची मानसिकता बदलली पाहिजे. आपली मानसिकता अशी आहे की आपण उद्या करू, उद्या करू, उद्या करू. आणि उद्या कुणी बघितलंय? तुम्ही कुणी बघितलंय का यापैकी उपस्थित कुणी बघितलंय का उद्या? उद्या नाही. उद्या हा शब्द काल्पनिक आहे मित्रांनो, लक्षात ठेवा. उद्या कधी येत नसतो आयुष्यामध्ये, तो काल्पनिक आहे. असं म्हणतात ना, कल करे सो आज करे, आज करे सो अब करे. त्यामुळे आत्ता करायचं, आत्ता नाही तर परत कधीच नाही. परत तुम्हाला कुणी वाचवायला येणार नाही. एकदा पृथ्वी नष्ट झाली की कुणीही वाचवायला येणार नाही. आपल्याला आपला नायनूट होणार आहे, लक्षात ठेवा. त्यामुळे जे करायचं आत्ता करायचं, आत्तापासून करायचं. उद्यावरती कुठली गोष्ट टाकल्याची नाही. इव्हन तुमचा अभ्यास सुद्धा असो, कुठलीच गोष्ट उद्यावरती टाकलं नाही. जे सांगितलं ते आजच्या आज करायचं. जर आपण उद्यावरती ढकललं तर आपण नापास आहे, लक्षात ठेवायचं. परत आपल्याला कुणी आयुष्यामध्ये कुणी वरती घेऊन जात नाही. आपण स्वतःच्या जीवनाचे, स्वतःच्या जडणघडणीचे शिल्पकार आहोत. आपल्याला कोणीही हात द्यायला पुढे उचलून घेऊन येणार नाही. म्हणूनच आपल्या सर्वांचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा त्यांच्या कालखंडामध्ये जलस्रोते निर्माण केली, जलसाठे निर्माण केले. तुम्ही गेला असाल कदाचित, तुमच्या सहलीच्या माध्यमातून तुम्ही मोठमोठ्या गडांना व्हिजिट केली असेल, तुम्ही गेला असाल, पाहणी केली असेल, गडावरती गेला असाल, तर तुम्हाला मोठे मोठे हौद बघायला मिळतात शिवकालीन शिवाजी महाराजांच्या काळामधले. आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी जलस्रोते नुसती निर्माण केली नव्हती, तर त्याचं संवर्धन सुद्धा केलं होतं, त्याची साठवणूक सुद्धा केली होती, व्यवस्थित जपणे सुद्धा होते. असा हा दूरदृष्टी असलेला राजा होता. उगाच आपण त्याला शिवछत्रपती ही पदवी दिलेली नाहीये. तुम्ही आम्ही काय म्हणतो, शिवबा जन्मावा तर दुसऱ्याच्या घरी, ही आपली भावनिकता झालेली आहे. आपण या सर्व गोष्टींची सुरुवात ही स्वतःपासून केली पाहिजे. आणि म्हणूनच आपल्याला जर हे थांबवायचं असेल तर त्या ठिकाणी जलसंवर्धन करणं काळाची गरज आहे. ते केलं पाहिजे. पाणी आपण जपून वापरलं पाहिजे. पाण्याचा अपव्यय आपण टाळला पाहिजे. नीटनेटक्यापणाने पाणी वापरलं पाहिजे. आहे पाणी म्हणून सोड, आहे पाणी म्हणून सोड नाही, हे नाही केलं पाहिजे. आणि खऱ्या अर्थानं उद्याचा जर आपल्याला महाराष्ट्र घडवायचा असेल, सुजलाम सुफलाम करायचं असेल, तर पाण्याचं व्यवस्थापन केलं पाहिजे. आपल्याला माहित आहे, आपल्या महाराष्ट्रामध्ये